सर्वांना नमस्कार. आता खरं तर आभार प्रदर्शन होणं अपेक्षित आहे आणि त्यावेळी मला तुम्हाला नमस्कार म्हणावं लागते. हीच माझी खरी कसोटी आहे असं मला आता वाटतं आणि मला खात्री आहे माझे विचार संपेपर्यंत तुम्ही कुणी उठणार नाही. ही तुमच्यावर बळजबरी नाही, परंतु जेव्हा आपण विचार मंथन करून मित्र हो तेव्हा तुम्ही सगळे समरस होणार आहात. आपल्या सोबतीचा आणि आपल्या अत्यंत जवळचा असा विषय आज मी मांडणार आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. मी नेहमी सांगत असतो की बुद्ध 2 शिष्यांना सांगत असतात की तुम्ही उपदेश करा. आणि शिष्य येतो आणि म्हणतो की हा जो माणूस आहे ना, ह्याला मी जे सांगतोय ते काय कळणाच झाले, तो ऐकणं झालेला आहे, तर पुन्हा जाऊन येईल, पुन्हा तोच अनुभव. तेव्हा बुद्ध म्हणतात की तो पोटभर जेवलाय का आधी विचार. रिकाम्या पोटीचा उपदेश हा आत जात नाही. पण मला वाटतं हे सभागृह याला अपवाद ठरेल आणि ठरावं अशी माझी रास्त अपेक्षा आहे. म्हणून मी आज तुमच्याशी काही वेळ बोलणार आहे. डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंच ही वैचारिक चळवळ निर्माण करणारी आणि त्यानुसार कृती करणारी एक नवी चळवळ, नवी सहयोगी संस्था आपण कोल्हापुरात सुरू केलेली आहे. मला तो दिवस आठवतो स्पष्ट. 26 जून 2022 या दिवशी आम्ही असे 100 लोक एकत्र आलो हेरवाडे सरांच्या संस्थेमध्ये आणि तिथं असा विचार झाला की आपण लवटे सरांचा नागरी सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. तो दिवस होता 26 जून 2022. आणि मग भरपूर उहापोह होऊन, ऍक्टिव्हिटी होऊन सरांचा 9 ऑक्टोबर 2022 सत्कार समारंभ झाला. माळी सर त्या समितीचे अध्यक्ष होते. आम्ही बरेच लोक त्यात होतो. हा प्रवाह, हा वैचारिक प्रवाह तिथंच थांबला नाही. तो पुढे कन्व्हर्ट झाला आणि सरांच्या नावानं विचारमंच निर्माण झाला. त्यांचा अमृत महोत्सव साजरा झाला आणि खऱ्या अर्थानं या मंचाला एक ओळख निर्माण झाली. आणि मग पुढचा तिसरा विचार आता असा मित्र आलेला आहे की आपण दरमहा एकत्र यायचं आणि काही विचार पेरत राहायचं. आजही आणखी एक त्यातमध्ये ऍड झालेला आहे की केवळ 30 सदस्यांच्या ऐवजी हे 50 झाले. त्यांचा विस्तार आणि विकास होत गेला तर काय गमत येईल. आणि नव्यानं असं सदस्य घेऊन आम्ही ही चळवळ पुढे सुरू ठेवतोय. याचाच एक भाग म्हणून आज हा सकाळपासूनचा कार्यक्रम होतोय. तो कार्यक्रम तिघांच्या संयुक्तीनं विद्यमान होतो. एक विचार मंच लवटे सरांच्या नावानं असलेला, त्यानंतर क्रिएटिव्ह आपला जो ग्रुप आहे तो एक ग्रुप, आणि विशेषतः ज्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे ते या विद्यामंदिर केंद्र शाळेचे सगळे मुख्याध्यापक, शिक्षक आणि त्यांची सगळी माझी टीम. म्हणजे आज जो विचार मांडणार आहे ना मी, त्या विचाराचा परिपाक काय आहे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण ही एखाद्या सिलेदाराची गोष्ट नाही, ती समूहाची जबाबदारी आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत कसं आहे ते. परंतु असं काही चित्र निर्माण होतं तेव्हा समूह त्यासाठी काम करत असतो हे आपल्याला दिसून येतं. आज आपण राजर्षी छत्रपती लोकराजा शाहू महाराज यांच्या सभागृहामध्ये बोलत आहोत. यालाही एक वेगळा अँगल आहे असं मला आज वाटतं. असा विचार करा, कल्पना करा की आज 2026 आहे साल आणि 1917-18 म्हणजे 100 वर्षा पाठीमागं जवळजवळ 109-110 वर्षा मागची स्थिती, भौगोलिक स्थिती आणि सामाजिक परिस्थिती कशी असेल असा एक अंदाज करूया. आम्ही नेहमी म्हणत असतो, म्हणजे लवटे सरांचा तो आग्रह असतो की त्या
काळातल्या लोकांनी जेवढी कामं केलेली आहेत, निर्णय घेतलेले आहेत, त्यांचं जर मूल्यमापन करायचं असेल तर आपण कसं केलं पाहिजे? त्याला कसोट्या आत्ताच्या काळाच्या लावणं योग्य आहे का? नाही ना. त्या त्या परिस्थितीमध्ये, त्या त्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय ज्या ज्या परिस्थितीमध्ये त्या लोकांनी ते निर्णय घेतलेले आहेत, कामं केलेली आहेत, म्हणून त्या काळाची कसोटी लावून आपण ते काम पाहिलं पाहिजे. आणि खरं आहे, मला आता स्पष्ट आठवतंय की 21 सप्टेंबर 1917 या दिवशी राजर्षी छत्रपतींनी एक कायदा आपल्या संस्थानात आणला. त्या कायद्याचं नाव काय आहे? मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा. ती तारीख होती 21 सप्टेंबर 1917. ही तारीख का लक्षात राहिली? कारण त्या दिवशी आम्ही जिल्हाभर तो दिवस साजरा केलेला आहे. मला स्पष्ट आठवतंय, डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी एक छोटी पुस्तिकाही त्या संदर्भानं प्रकाशित केलेली आहे. आणि मग आत्ताच्या रिलेव्हंट या क्षणाला या वास्तू आणि परिसराचा कसा संदर्भ येतो? तर संदर्भ असा येतो, 4 मार्च 1918 या दिवशी पहिली शाळा कुठं निर्माण झाली असा जर आपण विचार करू तर ते ठिकाण कोणतं असेल? तर ते ठिकाण आपल्या जवळचं 1.5-2 किलोमीटर अंतरावर असलेलं चिखली हे गाव आहे. ज्या संस्थानामध्ये 20 शाळा पहिल्या निर्माण झाल्या, त्यातली सर्वात प्रथम शाळा निर्माण झाली ती आपल्या जवळच्या चिखली या गावात निर्माण झाली. कशी निर्माण झाली? काय विचार केला असेल? त्यावेळेचे शिक्षणाधिकारी कसे असतील? त्यावेळेची पर्यवेक्षण यंत्रणा कशी असेल? लोक कसे असतील? पोलीस पाटील कसा असेल? आणि शाहू महाराजांची दृष्टी काय असेल? हा सगळा एक पट आता माझ्या डोळ्यासमोर या विषयाच्या अनुषंगाने मित्र उभा राहतो. आणि मग हा विचार करताना चांगली गोष्ट झाली की जे मूलभूत शिक्षण आहे, ज्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात, ते गुणवत्तापूर्ण व्हायचं असेल तर काय करता येईल अशा अनुषंगानं मला बोलता येते, याचाही मला आनंद आहे. काही वेळा असे अपघात घडतात. आज खरं तर वेगळे व्याख्याते आपल्या समोर बोलणार होते. आमचे मित्र डॉक्टर रघुनाथ कडाकणे आज भाषण करणार होते, परंतु काही अडचणीमुळे ती जबाबदारी आजच्या अध्यक्षांनी माझ्यावर दिली. त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला. बरोबर आहे, विश्वास ठेवला म्हणू का? ठीक आहे. आमचे मार्गदर्शक लवटे सर, ज्यांचा आशीर्वाद आहे, मार्गदर्शन आहे, आणि सगळेच मान्यवर. विषयाचं नाव जाणीवपूर्वक असं ठेवलं की गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी काय करता येईल. म्हणजे सर्वात या विषयाचं महत्वाचं शीर्षकात महत्वाचं काय आहे? नाही, माझ्या दृष्टीनं शेवटचं जे प्रश्नचिन्ह आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे की नाही सांगा? कारण आत्ताच्या वर्तमानामध्ये प्रश्न विचारायला बंदी आहे. बंदी आहे का काय प्रतिबंध आहे मला माहिती नाही. आता एक सामान्यातला सामान्य प्राणी आपल्या सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे कोण? सरळ आहे, सरळ. त्यानं प्रश्न निर्माण केला आणि मग प्रश्नातून प्रश्न निर्माण झाले. आणि काल परवाची स्थिती आहे की आता त्या पार्टीचं, त्या समूहाचं जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांकडे आता लक्ष वेधलं गेलेलं आहे. बरोबर? कालचा सकाळ जर आपण बघितला, आणि आलोक लावाचे एक व्यंगचित्रकार आहे, ते असे त्यात म्हणतात की अरे आता सरकारी शाळा तुम्ही जर आता साफ करायला लागला तर पुढं होणारे गुंड आम्हाला कशी मिळणार, असा आलोकने प्रश्न विचारलेला आहे. त्या व्यंगचित्रकाराने विचारलेला आपल्याला हा प्रश्न आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्या या शीर्षकात मी प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न तुम्हाला विचारतो. त्या प्रश्नाची सोडवणूक आपण आता करायची आहे. ऑनलाईन कोण लोक बघत असतील तर त्यांनीही विचार करायचा आहे. विचार केल्याशिवाय, आपल्या धडावर आता आपलं डोकं असल्याशिवाय मित्र हो आता आपण पुढे जाऊ शकत नाही. विचार नावाची जी गोष्ट आहे ना, ती जणू काही आपलं ते कामच नाही, ते कुणीतरी दुसऱ्याने करावं
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीतल्या माणसांनी विचार करावा, ऍक्टिव्हिटी कराव्या, ते माझं नाही काम, त्यांचं त्यांनी करावं. आम्ही काय करणार, 15 ऑगस्टला फक्त जिलेबी खाणार. अशा काळात मित्र हो, या गंभीर विषयावरती आपण बोलणार. मला याची जाणीव आहे की या अर्ध्या तासामध्ये हा विषय संपणारा नाही. कारण मी असा एक आराखडा तयार केला, तो आराखडा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण हा विषय जेव्हा मोघमपणे बोलता येईल, मोघमपणे काय पण बोलता येतं आपल्याला, गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय, कोणी कोणी काय काय केलं पाहिजे. परंतु नाही, आपण शिक्षण क्षेत्रातली माणसं आहोत, आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. तर आज आपण गंभीरपणे या विषयावरती बोललं पाहिजे, या विषयावरती विचार केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि त्या पुढची गोष्ट म्हणजे आपण कृती केली पाहिजे. यासाठी आपण इथं बसलेलो आहोत. म्हणून मी असा विचार करून तुमच्या समोर बोलणार आहे की सुरुवातीला खरं आहे की प्राथमिक शिक्षण म्हणजे काय असतं, गुणवत्ता म्हणजे काय असतं, थोडं थेरॉटिकल, थोडं सैद्धांतिक मांडणी झालीच पाहिजे. ती अगदी थोडी होईल. परंतु त्यानंतर मी असे 12 ऍस्पेक्ट्स काढलेले आहेत, 12 पैलू काढलेले आहेत, असे 12 घटक काढलेले आहेत, असे युनिट्स काढलेले आहेत की जे या प्राथमिक शिक्षणाला काय करून जातील, पुढे घेऊन जातील. खरं तर तेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहेत. परंतु हे जे मणी आहेत ते ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. माझ्या आत्ताच्या बोलण्यामध्ये त्या मण्यांना मी एका दोऱ्यामध्ये ओवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपल्याला काय करता येईल, मी असा विचार करत होतो की माझे पैलू जे आहेत ते 12 पैलू मी असे 3 घटकात आणखी विभागलेले आहेत, जे की मी गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणारे, गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष राबणारे, म्हणजे जे वर्गात असतील. बरोबर आहे ना? म्हणजे ज्यांच्यावर काम करायचं आहे तो एक घटक असेल, जे त्यांच्यावरती प्रत्यक्ष काम करणार आहेत ते काही घटक असतील. बरोबर आहे? असं एक पॉकेट आपण निर्माण करतो. दुसरं पॉकेट असं निर्माण करतो की पूरक घटक, याला सपोर्ट करणारे काही घटक प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेला असणार आहेत, ते काही घटक आपण पाहू. आणि तिसरं शेवटचं घटक आहे, एक पॉकेट आहे, त्यामध्ये काही घटक आहेत की व्यवस्था सक्षम करणारे काही घटक आहेत. म्हणजे या तिन्हींचा आणि या 12 पैलूंचा एकत्रित संगम झाला. हे सगळे 5 बोटांच्या एकत्रीकरणात जशी मूठ निर्माण होते आणि मग शक्ती निर्माण होते, असे सगळे हे 12 एकत्र आले तर काय होईल हे आपण पाहणार आहोत. मी या सगळ्या घटकांचे काय मांडणी करणार आहे, तर पहिल्यांदा हे घटक, त्यांची मूळ भूमिका काय आहे हे आपण पाहूया, थोडक्यात बघणार आहे. या घटकांची मूळ भूमिका, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे आणि याने ठरवलं जर विधायक काम करायचं तर किती चांगलं होतं, अशी मांडणी आपली होणार आहे. आणि शेवटच्या माझ्या टप्प्यामध्ये मी एक पर्यवेक्षीय अधिकारी आहे, मी एक पालक पण आहे, मी शिक्षक पण आहे. तर माझ्या अँगलमधनं मी काही प्रयोग केलेले आहेत शिक्षणामध्ये, तर ते कसे होतील आणि आपण ऍक्शन प्लॅन करून आज इथनं बाहेर पडायचं. मी तुम्हाला मित्र हो सुरुवातीला सांगितलेलं आहे की मला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळं काही घटक मी पुढे जाणार आहे. मी या अनुषंगानं काही नोट्स काढल्या, तर त्या 5-7 पानी झाल्या. मला असं वाटलं की हा विषय मोठा होऊ शकतो आणि पुढे आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला भविष्यात काय करता येईल हेही पाहूया. तर मी असं सांगत होतो की गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण हे समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं, हे समजून घ्यायचं म्हणजे आता शिक्षक असतील तर शिक्षकांनी, पालक असतील तर पालकांनी, काही संस्था चालक असतील तर संस्था चालकांनी, म्हणजे जे 12 ऍस्पेक्ट्स आहेत त्या सगळ्यांनी पहिल्यांदा 3 चित्रपट पाहायला पाहिजे. तर तिथला पहिला कुठला चित्रपट आहे, तर तारे जमीन पर हा चित्रपट पाहायला पाहिजे. म्हणजे व्याख्यान द्यायची आवश्यकता नाही आहे मला वाटतं. रात्रीच हा चित्रपट लागला होता, कोणी पाहिलाय का? तारे जमीन पर हा चित्रपट पाहिला तर मी जे आज पुढे सांगणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. दुसरा चित्रपट कोणता असेल आपल्याला वाटतं? 3 इडियट्स, शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करणारा हा चित्रपट आहे. आणि तिसरा चित्रपट शिक्षणाच्या आईचा हो, असा
भरत जाधवांचा एक चित्रपट आहे. हे प्रातिनिधिक चित्रपट आहेत, यापेक्षाही आणखी चित्रपट चांगले आपल्याला दृष्टी देणारे आहेत. हे चित्रपट आपल्याला संदर्भ म्हणून उपयोगाला येतील. म्हणजे कदाचित आपल्या वेगाला ब्रेक देणारे चित्रपट कुठले असतील तर हे चित्रपट ठरू शकतील. आणखी काय करता येईल आपल्याला, हे मी सुरुवातीलाच सांगायला लागलो यासाठी की आपल्याला आपल्या विचारांची एक दिशा निश्चित व्हावी म्हणून ह्या गोष्टी आहेत. आणखी आपल्याला असं करता येईल, मी हा विचार करताना की मला 1937च्या काळामध्ये जावं लागलं की जिथं 1937ला महात्मा गांधींनी नई तालीम आपल्याला दिली, बुनियादी शिक्षण दिलं. म्हणजे कोल्हापूरमध्ये, सर असू दे, आवाज येतोय माझा, काय अडचण, हळूहळू वाढेल आणखी. तर बुनियादी शिक्षण जे दिलेलं आहे त्याचं, हॅलो इको कमी करा, हॅलो हॅलो, ठीक आहे. तर कोल्हापूर आपल्या जवळ आहे, तर कधीतरी सृजनानंद शाळा आपण पाहिली पाहिजे, कधीतरी फुलोरा पाहायला पाहिजे. लवटे सरांनी तरी सृजनानंद शिकवलेलंच आहे, फुलोराचे ते मार्गदर्शक आहेत. ते नवे प्रयोग करणारे जे शाळा आहेत ती प्रेरणा कुठल्या घेतात, तर त्या सगळ्या प्रेरणा कुठल्या आहेत, नई तालीमच्या आहेत. त्या प्रेरणा विनोबांच्या शिक्षण या पुस्तकातल्या आहेत. कधीतरी शिक्षण नावाचं विनोबांचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे असं मला वाटतं. लवटे सरांचं नवे शिक्षण नवे शिक्षक हे सुंदर पुस्तक आहे. हे आपण वाचलं तर आपल्याला निश्चित दिशा मिळणार आहे. युव्हाल नोआ हरारी नावाचा एक लेखक आहे, यांचं एक पुस्तक आता बाजारात खूप प्रसिद्ध आहे. खरं तर त्यांची 3 पुस्तक आहेत, सेपियन, होमोसेपियन, आणि तिसरं पुस्तक जे आहे ते 21व्या शतकातील 21 प्रश्न असं पुस्तक आहे. 21 धडे. तर त्यामध्ये शिक्षण हा एक त्यांनी चॅप्टर टाकलेला आहे. तोही आपल्याला या संदर्भानं मित्र हो पाहता येईल असं मला वाटतं. आणखी एक हेरंब कुलकर्णी नावाचे लेखक की जे सर्वे करून लिहितात, त्यांनी आमच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न विचारणारं एक पुस्तक दिलेलं आहे. शिक्षक आहेत म्हणून सांगतो, शिक्षणाची बखर नावाचं त्यांचं पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे, कारण 53 शिक्षणविषयक पुस्तकांचं मार्गदर्शनपर परीक्षण परिचय त्यांनी या पुस्तकामध्ये मित्र हो केलेला आहे. तर हे सगळे संदर्भ, ही सगळी पूर्वतयारी झाली तर आपण गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यावर जातो असं माझं सध्याचं आकलन आहे. काय होतं, आपल्याला गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण म्हणजे काय असं जर विचारलं तर इथं तर पालक किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य सगळे आहेत. शिक्षकांना माहित आहे की मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय, माहित आहे, परंतु मर्यादा एवढ्या पडतात. म्हणजे आजच मी महेश सूर्यवंशीने आम्ही एकत्र होतो, ते क्रीडा शिक्षक आहेत. क्रीडा शिक्षक, कार्यानुभव शिक्षक, कला शिक्षक यांची सद्यस्थिती काय आहे, त्यांना त्यांचे विषय त्यांच्या स्वायत्ततेपणे शिकवायला मिळतात का, त्यांचं समाधान होतंय का पहा. म्हणजे मी असे शाळांमध्ये जातो, विशेषतः कार्यानुभवचा तास असेल तर तो कार्यानुभवचाच होतो का हा माझा प्रश्न आहे. तिथे इंग्रजीचा तास होतो की नाही बघा, इंग्रजी, विज्ञान, गणिताचे तास होतात. किंबहुना तिथले मुख्याध्यापक असतील, तिथलं यंत्रणा असेल ती सांगते की तुम्ही काय करा, त्या तासाला स्कॉलरशिपचा जादा तास घ्या. ही वस्तुस्थिती आहे की नाही मित्र हो. म्हणजे आपण गुणवत्तेची जी अपेक्षा करतो ती काय आहे. तर माझं असं आता म्हणणं आहे, गुणवत्तेची अपेक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचे दिसणारे गुण आहेत की जे संख्यावाचक आहेत. आपण आता संख्येवरती जास्त पडतो. म्हणजे 90%, 95% जर मुलाला मार्क्स नाही मिळाले तर पालकांची काय धारणा होते, माझं मूल काय बरोबर शिकत नाही. सगळ्यांना 98% मार्क्स हवे आहेत, म्हणजे गुण हवे आहेत. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेन, 98% ज्या मुलाला मार्क्स मिळाले त्याच्या आई वडील समाधानी पाहिजेत का नको. ते काय विचार करतात, 2% कुठे गेले, मुलाला विचारतात 2% तुझं कुठं चुकलं, तू गडबड केली असणार, तुझं लक्ष कुठं होतं की नाही सांगा. आता उलट आहे, 55% मार्क्स पडलेला पालक पेढे वाटतो, असं पण होते, त्याला आनंद वाटतो. आणखी त्याच्या पुढचं तुम्हाला सांगतो, ज्या मुलाला
92% मार्क पडलेले आहेत आणि ज्या मुलाला 90% मार्क पडलेले आहेत आणि त्यांची जर घरं शेजारी शेजारी असतील तर त्यांच्या आई वडिलांचं काय होतं? 90% वाल्याला 90% मार्क्स पडले याचं वाईट त्यासाठी वाटत असतं की शेजाऱ्याला काय झालेलं आहे, 92% मार्क्स पडलेले आहेत. ही आपली जी गुणांची जी मोजपट्टी आहे ना, ही गुणवत्तेची कसोटी नाही असं तुम्हाला माहिती आहे. पण मी हे थोडं थोडं काय करायला लावलंय, उजळणी करायला लावलेलं आहे. मग काय तर गुणवत्तेची जी कसोटी आहे ती NEP मध्ये खूप छान सांगितलेली आहे. NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी. त्यामध्ये खूप छान गुणवत्तेची पट्टी सांगितलेली आहे. आणि शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये आम्ही हे नेहमी सांगत असतो, तरीही अजून व्याख्यानांमध्ये माणसं तेच मुद्दे पुन्हा पुन्हा सांगतायत. त्यातले 2-3 मुद्दे सांगून मी पटकन पुढे जातो. म्हणजे ज्यांनी अभ्यास नाही केला, ज्यांनी NEP नाही अभ्यासला, जे नव्या शिक्षण प्रवाहाबरोबर नाही आले, असे प्रतिगामी, असे वर्तनवादी माणसं काही भाषा वापरतात. त्यातले एक शब्द प्रयोग आहे, मूल म्हणजे चिखलाचा गोळा आहे. वाक्य बरोबर आहे? हे योग्य आहे की अयोग्य आहे? मूल म्हणजे चिखलाचा गोळा आहे, त्याला शिक्षक काय करतो, हवा तसा आकार देतो. तर मित्र हो, मूल चिखलाचा गोळा नाही. मूल उपजत काही क्षमता घेऊन आलेलं असतं बरं का. विनोबांचा सिद्धांतच आहे, पूर्णाकडून पूर्णाकडेच. विनोबा एक छान उदाहरण देतात की दूरवरून समुद्रातून येणारं जहाज, सुरुवातीला आपल्याला काय दिसतं, त्याचं शीड दिसतं, म्हणून शीड म्हणजे जहाज काय. मग हळूहळू पुढे येईल तसं ते थोडं आणखी दिसतं, त्याचे पडदे दिसतात, त्यातली छोटी छोटी माणसं दिसतात, मग पूर्ण जहाज दिसतं. म्हणजे मूलतः जहाज हे पूर्ण आहेच. बीजामध्येच वृक्ष लपलेला आहे. त्याला कशी परिस्थिती मिळते, त्याचं अंकुरण कसं होतं, तो कसा विकसित होतो, यावरती त्याचा वाढ, त्याचा विकास, त्याचा विस्तार आहे. ही सैद्धांतिक मांडणी कधीतरी नव्या दृष्टीनं आपण केली पाहिजे. ती पालकांनी जास्तीत जास्त खरं तर समजून घेतली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, हे एक नवसूत्र आहे. प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक माणूस युनिक म्हणजे एकमेवा द्वितीय आहे. या पृथ्वी दलावरती साधारणतः 650 कोटी लोक आहेत. अत्यंत अपवाद वगळता समान दिसणारी माणसं, समान स्वभावाची माणसं अजिबात नाहीत. आताच हॉलमध्ये आपण जेवढे बसलोय, प्रत्येक जण वेगळा आहे की नाही सांगा? आहे. हे एकमेवा द्वितीय जे पण आहे ना, ते युनिक जे नेस आहे तो जपला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की कारखान्यात एखादा जर कामगार काम करत असेल आणि तो जॉब निर्माण करत असेल, तर त्यानं एक जॉब जो केलेला आहे, त्यानं दुसरा जॉब केला तर तो तसाच असणार. त्याने तिसरा जॉब केला तो तसाच असणार. त्याने 1000 जरी साचे बनवले ते कसे असतील, तसेच असतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तो ज्यांच्याशी जॉबशी कनेक्टेड आहे तो सजीव आहे, परंतु त्याच्या समोरचं जे मशीन आहे, जो जॉब आहे, जो साचा आहे, तो निर्जीव आहे की नाही? शाळांमध्ये हा मोठा फरक आहे. शिक्षकासमोर सजीव मूल आहे आणि व्हरायटी ऑफ पर्सनॅलिटी तेवढे आहेत. म्हणजे प्रत्येक मूल वेगळं आहे. हा सिद्धांत नव्या दृष्टीनं आता आपण पाहायला पाहिजे. त्याचा विकास करणं म्हणजे गुणवत्ता आहे. माणसाला आपण म्हणतो की गुणवत्ता म्हणजे आता सध्या सुद्धा पालकांचा जो मागणी आहे ती काय आहे की माझ्या मुलानं ATM मशीन व्हावं, अशी एक भावना आहे. ATM मशीन समजते ना, त्यानं मोठं व्हावं आणि पैसा छापण्याचं एक काय व्हावं, मशीनच व्हावं, अशी एक अपेक्षा आहे. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की एक भाऊ आपल्या भावाला एक निरोप पाठवतो, आता आपली आई वारलेली आहे, आई निधन पावलेली आहे, तिच्या दिवसाच्या कार्यक्रमाला तू जा आणि वडिलांच्या कार्यक्रमाला मी जातो. हा आपल्या शिक्षणाचा पराभव नाही का?
लवटे सरांनी परवाच्या व्याख्यानात हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. एक मुलगा खूप श्रीमंत होतो आणि परदेशात जातो आणि जाताना तो एक नंबर देऊन जातो. तो नंबर कुणाचा असतो? तो नंबर असतो ॲम्ब्युलन्सचा. त्या वडिलांचं त्या मुलानं देहदान केलेलं असतं आणि ॲम्ब्युलन्सनं न्यावं आणि संपलं. मला सौमित्रने विचारलेला सर तो पुढचा प्रश्न मला महत्वाचा वाटला की त्या मुलांच्या बाजूने काय विचार आपण केलाय का. तेव्हा त्याला उत्तर सरांनी खूप छान दिलेलं आहे. मुलांच्या बाजूने विचार केलाय, परंतु मुलाला एवढं करता आलं असतं, 4 माणसं त्यानं जपली असती तर तो वडिलाला व्यवस्थित हँडल करू शकला असता. तर अशा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या गोष्टी आहेत की ज्याला माणूस घडवता आला ते शिक्षण खरं आहे. आणि याची सुरुवात ही प्राथमिक शिक्षणापासून होते असं माझं ठाम मत आहे. म्हणजे मूळ प्राथमिक शिक्षणात जेवढे जेवढे संस्कार, जेवढे जेवढे शिक्षण होईल ना, हे आयुष्यभर त्याच्या सोबत राहतं. याचं उत्तम उदाहरण काय आहे तर जपानची मुलं, सरांच्या पुस्तकातलं एक उदाहरण आहे. जपानची मुलं कधीच सिग्नल तोडत नाहीत. का तोडत नाहीत? कारण बालवाडीमध्ये त्यांना ते प्रशिक्षण दिलं जातं. आणि यासाठी आपल्या प्राथमिक शाळांमध्ये समग्र शिक्षणाचा अभ्यास केला पाहिजे असा एक नवा विचार मांडून एनईपीनं काही आपल्याला उत्तरं दिलेली आहेत, काही मांडणी केलेली आहेत, ती आपल्याला पाहिली पाहिजे. एनईपी काय सांगते तर एनईपी मध्ये जर आपण पाहिलं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर जीवन कौशल्यावरती भर आहे. जीवन कौशल्य, ही जीवन कौशल्य ह्याच्यावरती मोठा विचार मांडता येतो. तर तुम्ही अगदी थोडक्यात तुम्हाला ह्या जीवन कौशल्यांबद्दल हायलाइट्स करून फक्त सांगतोय. ह्या जीवन कौशल्यामध्ये अध्ययन विषयक कौशल्य आहेत, साक्षरता विषयक कौशल्य आहेत आणि लाईफस्टाईल्स आपली कशी असावेत या संदर्भानं कौशल्य आहेत. योगायोगानं ही 12च कौशल्य आहेत. म्हणजे मी 12 मुद्दे म्हटलं होतं तुम्हाला, ते युनिट्स, आणि ही सुद्धा 12 कौशल्य आहेत. आणि याचं बायफर्गेशन खूप छान केलेलं आहे की लर्निंग स्किल्स, लहान मुलांना ही स्किल डेव्हलप होताना त्याच्या आयुष्यभर ती उपयोगात यावीत म्हणून एनईपी मध्ये जी अभ्यासपूर्वक 12 स्किल्स दिलेले आहेत त्यातली लर्निंग स्किल्स मित्रांनो 4 आहेत. त्यातलं पहिलं अत्यंत महत्वाचं आहे. त्यातलं पहिलं आहे क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की प्रश्न का हा विचारता आला पाहिजे. हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी जर अवस्था आपल्या प्राथमिक शाळेत होत असेल तर प्रश्न कधीच विचारला जाणार नाही. तुम्हाला मी या निमित्तानं सांगेन, कोल्हापुरातच येत्या 30 ऑगस्टला का नावाचं एक शिबिर आहे कृष्णात बरोबर. शिबिराचं नाव काय? का. एवढंच आहे, प्रश्नच विचारायचा आहे. प्रश्न विचारण्याचं कौशल्य आता आपल्याला भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शिबिर घ्यावं लागतं की तुम्ही विचारा का, कसं, कुठं, काय. हे जे WH क्वेश्चन आहेत ना ते नव्यानं आणण्यासाठी एनईपीनं पहिला कौशल्य, अध्ययनाचं कौशल्य काय घातलेलं आहे? क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार. आहे ना चालू बरोबर? आहे ना? तुम्ही नुसता हात वर करा, मी मग थांबवतो लगेच. घेतो थोडक्यात. मी ते ज्ञानदेवांची मी एक ओळ सांगत असतो, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. यातलं पहिला शब्द जो आहे तरी अवधान ऐकले दिजे. अवधान असेल म्हणजे डोळे माझ्याकडे आहेत पण मला खात्री नसते की काय यांचं लक्ष आहे की नाही कोणाला, असं आपलं मन भरकटत जातं. पण खरंच मी गंभीर बोलायला लागलेलो आहे आणि हे आवश्यक आहे. हे आपण एकतर घेऊन जायचं आहे. आपल्या घरातल्या पालकांनी घरातल्या मुलाला म्हणायला पाहिजे की गप्प बस, हे बंद केलं तरी पुष्कळ आहे, तुला काय कळतंय असं म्हणलं. हे एवढं जरी बंद झालं तरी खूप आहे. एनईपीनं पहिली तरतूद केलेली आहे, मुलांना प्रश्न विचारण्याचं कौशल्य दिलं पाहिजे.
या अनुषंगानेच मी परवा गेल्या एका शाळेत गेलो, तेव्हा मी एक वाक्य लिहिलं होतं. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि मुलाला विचारलं 1947 हे उत्तर यायला पाहिजे असा प्रश्न करते. आता काय झालं, मुलांची विचारचक्र सुरू झालं. मग भारत उत्तर यायला पाहिजे असा प्रश्न तयार कर, स्वतंत्र शब्द यायला पाहिजे असा प्रश्न तयार कर. इथं काय होते, विचार प्रक्रिया सुरू होते. अशी भरपूर उदाहरणं आता आम्ही देऊ शकतो. चौथीचं एक पुस्तक आहे, चौथीचं भाषाविषयक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं आम्ही संवाद लिहितो, आम्ही कथा लिहितो, म्हणजे 5-6 वाक्य दिलेले असतात. इथनं पुढचा संवाद तुझा दिली, इथला पुढचा कथा तुझी दिली. इथं त्याला काय कल्पनाशक्तीला वाव आहे, विचाराला वाव आहे. तर क्रिटिकल थिंकिंग ही आता गरज आहे. कारण आपल्या भारताच्या संविधानाच्या कलम 51 मध्ये 11 जी मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत, त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि गाभाभूत घटकामध्ये पण ते आहे. त्यामुळं आमच्या महिला शिक्षक जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, आणि पुरुषांनाही, आपल्या गाडीला जर लिंबू बांधत असो, आपण मिरची बांधत असो, तर आधी प्रश्न विचारला पाहिजे का बांधायचा. शिक्षक असतील तर ते समर्थन करतात, माझं काही नाही, मी बांधत नाही, बायको बांधते. छोटी गोष्ट आहे. आपण दोघेही पगारदार असू तरी वैभव लक्ष्मी आपण वाचत असू तर का वाचतो, हा प्रश्न चिकित्सक विचार आता मुलं तुम्हाला विचारणार आहेत की तुम्ही हे का करता. नाहीतर उलट होणार आहे, तुम्ही करता म्हणून मुलं पुढे काय करत राहणार आहेत, पुढे चालू ठेवणार आहेत. खूप बोलता येतं. चिकित्सक विचार, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन, हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी असं पाहतो, मुलं लिहितात चांगलं पण बोलण्यात कमी पडतात. म्हणजे आमच्या सीओ मॅडमनी परवा एक मॅडम किस्सा सांगितलाय की अत्यंत 2 पानं मुलानं चांगल्या अक्षरात लिहिलेलं आहे, छान लिहिलेलं आहे, सुरेख अक्षरात लिहिलेलं आहे, परंतु त्याला वाचता येईना. ते म्हणजे अनुलेखन त्यानं केलेलं आहे. तर संप्रेषण करणं, कम्युनिकेशन करणं, बोलणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. सर्जनशीलता, तिसरा मुद्दा आहे तो क्रिएटिव्हिटीचा आहे. असलं पाहिजे ना, क्रिएटिव्ह असलं पाहिजे, सर्जनशील असलं पाहिजे, आणि नवं काहीतरी निर्माण करता आलं पाहिजे. आपण शाळांमध्ये मुलं काही सर्जनशील करतायत, एनईपीचा हा वापर उपयोग होतो आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल की मुलांनी सगळं हँडल केलेलं आहे पाहिजे. तर ही क्रिएटिव्हिटीची गोष्ट आहे. आणि चौथा लर्निंग स्किल्स मधला सहयोग ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. एका माणसानं कुठलंच कार्य होत नाही. क्रिएटिव्ह टीचर्स फोरम म्हणजे काय, तर सहयोगाचीच गोष्ट आहे. वर्गांमध्ये बालसभा होतात, खेळाचे काही कार्यक्रम होतात, भाषिक कौशल्य होतात, हे सगळं सहयोगाचं आहे. बाजार भरला जातो, हे सहयोगाची स्किल्स आहेत. ही जी लर्निंग स्किल्स आहेत ही एनईपीने आपल्याला दिलेली पहिली 4 महत्वाची स्किल्स आहेत. पुढचं साक्षरता कौशल्य म्हणजे लिटरसी स्किल्स आहेत. आता आपल्याला असं वाटतं की साक्षरता म्हणजे काय, तर अ आ इ ग म भन, तर आपण त्याच्या पुढे आता गेलेलो आहे. साक्षरता आत्ताच्या 21व्या शतकामध्ये साक्षर असणं म्हणजे काय असणं हे आपण आता ठरवून घेतलं पाहिजे, आणि मुलांना त्या दृष्टीने आपण पुढे नेलं पाहिजे. म्हणजे आता मुलं आता साक्षर आहेत. आता आपणच किती माग आहोत. डिजिटल लिटरसी नावाची गोष्ट आहे ती आता नव्यानं येते. त्या अनुषंगानं माहिती असणं, माहितीबद्दल लिटरस असणं, प्रसार माध्यमांबद्दल जागरूक असणं, आणि टेक्नॉलॉजी बद्दल जागरूक असणं, हे नव्यानं आता एनईपी मध्ये आलेल्या गोष्टी आहेत. हे आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आणि माझ्या दृष्टीनं लाईफ स्किल्स ही एनईपीची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट यामध्ये येते. लाईफ स्किल्स मध्ये काय येतं, तर फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता. आपल्या जगण्यातली, आपल्या वागण्यातली जी लवचिकता आहे ती लवचिकता खूप महत्वाची आहे. लवचिकता म्हणजे माघार घेणं नव्हे,
लवचिकता म्हणजे पराभव स्वीकारणं नव्हे. लवचिकता म्हणजे आपण जिथं असतो तिथली परिस्थिती कशी आहे त्यानुसार. म्हणजे आता जॉर्ज सर किती लवचिक आहेत बघा, खुर्ची नाही बसायला मांडी ठोकून बसले आहे ना. इथं सरपंच आणि हिरडेकर सरांचा मगाशी एक छोटासा वाद सुरू झाला होता. कसला वाद होता, तर ते चहा प्यालेले कप आहेत ना, ते कप तुम्ही माझ्याकडे द्या, हे म्हणतो तुम्ही माझ्याकडे द्या. ती छोटी गोष्ट आहे कपाची, आहे की नाही. कप ही काय छोटी गोष्ट आहे, पण तिथं स्वतःकडे कमीपणा घेऊन आपल्याकडे कप स्वीकारून ते मन बाहेर देणं ही लवचिकता आहे. ही जीवनामध्ये ज्या माणसाला समजते ना तो प्रगल्भ होतो आणि तो पुढे जातो. म्हणून हे एनईपी मध्ये आणलेली गोष्ट आहे. लवचिकता म्हणजे फक्त पूर्ण मोडायचं असंही नाही, ही गोष्ट आपण पाळली पाहिजे. पुढचं लिडरशिप, नेतृत्व किती छान आहे. म्हणजे मी जेव्हा आलो तेव्हा एक मुलगी म्हणाली की सर इथं या, इथं नाव नोंदवा, इथं सही करा. अरे बापरे, म्हणजे मोठी गोष्ट आहे. ऑर्डर्स दिली मला तिने, ऐकली सर. तर तिला तिथं लिडरशिप मिळालेली आहे. तिला वाटते की मला मिळालेलं हे मोठं काय आहे, एक पॉवर आहे माझ्याकडे मिळालेली आहे. भले ती आज सरांची मुलाखत कोण घेते ते मला देणं घेणं नाही. इथल्या मुलीला काय वाटलं असणार की क्या बात आहे, आज मला हा सन्मान मिळाला, आहे की नाही. आणि रोपं देणाऱ्या मुलांना काय वाटतं की माझी निवड यासाठी झाली. तर प्रत्येकाचे वेगवेगळे स्किल्स, कौशल्य आहेत. लिडरशिप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर करता आली तर मुलं पुढे जातात, मुलं पुढे जातात. आता पुढाकार ही सुद्धा गोष्ट आहे. पुढाकार घेणं म्हणजे नवनिर्माण करण्यासाठी. सर मी हे करते. आता हे सगळं करण्यासाठी जगदाळे सर तुम्हाला निश्चित मुलांचा उपयोग खूप झाला असेल अशी मला खात्री आहे. तर मुलांना या गोष्टी आवडतात, करतात. आणि प्रोडक्टिव्हिटी ही गोष्ट महत्वाची आहे. उत्पादकता, यातून काहीतरी वेगळं. एका शाळेत एक उपक्रम केला तो मी तुम्हाला सांगतो. एका शाळेनं असं ठरवलं 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळामध्ये तुमच्या घरामध्ये आलेल्या वर्तमानपत्रांची रद्दी शाळेत आणायची. किती छोटा उपक्रम आहे. 1 महिन्याची 30 किंवा 31 जुनी वर्तमानपत्र 1 महिन्याची. 200 मुलं जर असतील तर वर्तमानपत्र 1 महिन्याची किती जमतील की नाही. आणि पुढे काय करायचं, ही रद्दी शाळा विकेल आणि त्या येणाऱ्या पैशातून शाळेसाठी, वाचनालयासाठी आपण ग्रंथ घ्यायचे. अशी कल्पना छोटी आहे, किती छान आहे. एका बाईनं फोन केला शिक्षिकेला की मॅडम आमच्या घरी पेपर येत नाही आणि मी काय करते, भंगार विकणारी बाई आहे. या भंगारमधून मला जेवढे पैसे येतात त्यातले 50 रुपये मी तुम्हाला देऊ का. किती मोठी भावना आहे. त्या बाईला किती आतून वाटत होतं की मी वर्तमानपत्र देऊ शकत नाही पण 50 रुपये देते. तिचं बाईने स्वागत केलं. 3200 रुपये या रद्दीतून शाळेला आले. आणि मग ग्रंथ, पुस्तकं कुणी खरेदी केली असतील असं मला वाटतंय. कुणी खरेदी केली असतील, शिक्षकांनी नाही, मुलांनी खरेदी केली. निवडक मुलं गेली ग्रंथालय, पुस्तकालयामध्ये. त्यांनी पुस्तकं घेतली. त्यातलं एक पुस्तक असं होतं की ते बाईने बघितलं आणि म्हटलं अरे हे पुस्तक अवघड आहे, तुम्हाला कळणार नाही. तर ते मूल म्हटलं हे पुस्तक आमच्यासाठी घेतलेलं नाही, हे तुमच्यासाठी घेतलेलं आहे. क्या बात आहे ना सर. म्हणजे म्हणून मी नेहमी सांगत असतो, मी शाहूवाडीत करिअरमध्ये नेहमी सांगत असतो, तुम्हाला सहल काढायची असेल ना तर सहल कुठं काढायची शिक्षकांनी ठरवू नाही. ते कुणी ठरवलं पाहिजे, मुलांनी ठरवलं पाहिजे. सर जसं म्हटले की मुलाखत घ्यायची असेल तर प्रश्न मुलांनी निर्माण केले पाहिजेत. तर आता मुलांना आपण हे प्रोडक्टिव्हिटीच्या अंगानं आपण थोडं पाहिलं पाहिजे. आणि शेवटचा महत्वाचा या जीवन कौशल्यामधला पॉइंट होता सामाजिक कौशल्य. सोशल स्किल्स खूप महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. मला खरंच समस्त महाराष्ट्र राज्यातल्या प्राथमिक शाळांचा अभिमान यासाठी वाटतो की महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळा सगळ्यात मोठं कौशल्य कोणतं शिकवत असतील तर ते सामाजिक कौशल्य शिकवतात. एकमेकाच्या डब्यातला डबा खातात, एकमेकांसोबत राहतात, खेळतात,
तिथं जात विचारली जात नाही, गरीब श्रीमंत काही विचारलं जात नाही, मस्त खेळतात. एक वर्ग असा आहे की तो मुलाला पाठवताना सांगतो, तुझ्या डब्यातली पोळी कुणाला देऊ नको बरं का, तुझं तूच खायचं, आहे की नाही सांगा. तो वर्ग आपल्या मुलाला टाय घालून पाठवत असतो, छान बूट, कुठला तो वर्ग तुम्ही ओळखा आता, बूट घालून पाठवत असतो, व्हॅन मध्ये बसून पाठवत असतो, आणि ते मूल मात्र समाजापासून दूर 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 जात असत. आपल्या शाळा मात्र सामाजिक कौशल्य शिकवणाऱ्या शाळा आहेत. शाळांच्या बद्दल माझं एक विधान प्रसिद्ध आहे, ते माझं नसेल कदाचित. चांगली शाळा कुठली याचं एक विधान मी तयार केलेलं आहे. ज्या शाळेत मुलांना सकाळी लवकरात लवकर जावं असं वाटतं आणि संध्याकाळी वेळानं शाळा सुटली तरी थांबावं असं वाटतं, ती शाळा चांगली, अशी माझी सोपी व्याख्या आहे. मान्य आहे आपल्याला? लवकरात लवकर शाळेवर गेलं पाहिजे आणि शाळेतनं लवकरात लवकर वेळानं बाहेर पडलं पाहिजे, अशा शाळा आपल्याकडं मी खूप उदाहरण तुम्हाला देईन, कारण घंटाच नाही अशा शाळा आपल्याकडे आहेत, घंटाच नाही अशा शाळा आहेत. त्यांना खरंच आपण नमस्कार केला पाहिजे. आपण जी 12 आता ऍस्पेक्ट्स आहेत त्याविषयी एक 10 मिनिटात मी बोलणार आणि आपण संपवायचं आहे. ऍस्पेक्ट्स मध्ये 3 भाग केलेले आहेत. त्या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे, 3 भागामध्ये पहिल्यांदा ज्याच्यावरती गुणवत्ता आपण आउटपुट करायचं आहे, इनपुट द्यायचे आहेत, असे मी घटक निवडलेले आहेत. तर त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा असेल कोण घटक, तर विद्यार्थी. आणि विद्यार्थ्यासाठीच आपलं सगळं चाललेलं आहे. कुणीतरी असं म्हटलंय बघा की आत्ताचे विद्यार्थी हे आपले काय आहेत, भावी नागरिक आहेत, असंच आहे ना वाक्य ते. हे वाक्य आता रद्द केलं पाहिजे असं मला वाटते. वाक्य खरं काय पाहिजे, तर वाक्य असं पाहिजे, आताचे विद्यार्थी हे फ्युचर सिटीजन नव्हे तर प्रेझेंट सिटीजन आहेत, असं आपण म्हटलं पाहिजे. का त्यांना असं पण म्हणतो, भावी नागरिक आहे. भारताच्या नागरिकत्वाचा पहिला निकष काय आहे हो? भारतात जन्म होणं एवढाच आहे ना निकष. विद्यार्थ्यांना आपण नागरिक समजलं पाहिजे. हे भावी नागरिक होणार नाहीत, ते भावी होतील, पण प्रौढ मतदार होतील, प्रौढ माणूस काहीतरी होतील. आता ते प्रेझेंट सिटीजन आहेत, असा माझा विचार आहे आणि त्या अनुषंगानं त्यावरती काम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एनईपीनं समग्र प्रगतीपत्रक HPC काढले, शिक्षकांना माहिती आहे, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड काढलेलं आहे. आणि त्यामध्ये आत्ताचं शालेय प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वयोगटाचं आहे असं आपण मानतो, परंतु त्यामध्ये बदल झालाय मित्र. आता ते 3 ते 14 वयोगटापर्यंत आलेलं आहे. म्हणजे प्रारंभिक बाल्यावस्था सुद्धा त्यामध्ये आलेली आहे. एक काळ असा होता की विद्यार्थी केंद्रित शिक्षण पाहिजे आणि ते आताही आहे. शिक्षणाबद्दल विचार केला तर विद्यार्थ्याचा प्राधान्याने विचार करायला पाहिजे असा आपण विचार मांडतो. एका शिक्षकाची एक छान गोष्ट आहे. एक शिक्षक टेम्पररी आहे आणि तो काय करतो, एका शाळेमध्ये येतो आणि शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की एक मूल की जे शिकू शकत नाही, ज्याला अक्षर वाचता येत नाहीत, ज्याला लिहायला अडचण आहे, असा मुलगा उदास आहे, शिक्षकांच्याकडून अपमानित झालेला आहे, घराकडून अपमानित झालेला आहे आणि त्याला ह्या बोर्डिंग मध्ये आणलेला आहे. तो शिक्षक टेम्पररी शिक्षक कला शिक्षक असतो. तो कला शिक्षक काय करतो की त्याला उमलतो, त्याला उकलतो, काय ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तो पाहतो. इतर शिक्षक समस्याच पाहत नसतात. त्याच्या आई वडिलांना भेटतो आणि आई वडिलांना तो म्हणतो की तो असा आहे हे मान्य आहे, परंतु तो असा का आहे याचा आपण अभ्यास केलाय का? विद्यार्थी म्हणजे एक केस स्टडीच आहे. आपण जर कधी दवाखान्यात गेलो तर डॉक्टर काय करतात, आधी आपली सगळी हिस्ट्री लिहितात ना. शिक्षकांना हिस्ट्री लिहिली पाहिजे. मला असे अनेक शिक्षक खरेडेकर सर म्हणतात की आम्हाला काही लिहायला लावू नका, आम्हाला शिकवायला लावा.
किती पाय शिकवायला सांगा, आम्ही शिकवतो, पण लिहायला लावू नका, म्हणजे नोंदी ठेवायला लावू नका. अरे यू आर अ डॉक्टर, तुम्ही केस स्टडी लिहिली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे हे मान्य आहे की नाही? त्या विद्यार्थ्याची स्टडी दिली पाहिजे. मी जर एखाद्या शाळेत गेलो आणि शिक्षक नसला तर नोंदवही पाहून मला कळलं पाहिजे की या वर्गात छान चित्र काढणारा मुलगा कोण आहे, या वर्गात कबड्डी खेळणारी मुलगी कोण आहे, कळू शकते की नाही? तर तो शिक्षक म्हणतो की तुम्हाला माहिती आहे की तो का झालाय. त्या शिक्षकानं शोध लावला आणि असं त्याच्या लक्षात आलं मित्र हो की हा मुलगा डिसलेक्सिया या आजारानं ग्रस्त आहे. आपल्याला माहित आहे डिसलेक्सिया, की समजा डी काढायचा आहे, डी अक्षर, तर तो कसं काढतो, बी काढतो. SIR सर लिहायचं असेल तर तो RIS लिहितो. म्हणजे उदाहरणार्थ आरशात जसं आपल्याला दिसेल तसं तू लिहित असतो, डिसलेक्सिया. आणि मग तो शिक्षक त्याला वाळूच्या मातीवरती शिकवतो, त्याला सांगतो अरे तुम्हाला माहित आहे काय की हा पहा हे चित्र कुणाचं आहे. मुलं म्हणतात अल्बर्ट आईन्स्टाईन. अरे हा आईन्स्टाईन एवढा मोठा झाला, परंतु त्याला पण डिसलेक्सिया होता, त्याला पण अक्षर ओळखत नव्हते. हा पहा विजेचा दिवा कुणी लावलाय शोध, एडिसन, आणि ह्याला पण डिसलेक्सिया होता. मोनालिसा चित्र काढणारा माणूस कोण होता, लिओनार्डो दा विन्सी, ह्याला अक्षर ओळख नव्हती. आणि शेवटी तुला माहिती आहे काय, आणखी एक माणूस या वर्गात होता, कोण होता, तर मी होतो. तो शिक्षक सांगतो मलाही लहानपणी, आता मी मोठा झालोय, त्या मुलाला वाटतं की अरे मी पण असाच आहे, मलाही बदललं पाहिजे. आणि तो मुलगा त्या शिक्षकाच्या मदतीनं शिकत शिकत छान वाचतो, लिहितो, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक काढतो. तुम्हाला माहित आहे ही शिक्षक कोणत्या शिक्षकाची गोष्ट आहे, तारे जमीन पर यातल्या शिक्षकाची गोष्ट आहे. हा जो शिक्षक आहे, प्रत्येक शिक्षकानं असा प्रत्येक मुलाचा विचार केला ना तर आपलं शिक्षण गुणवत्तापूर्ण होणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांची जी सांगड आहे, मला सांगा आज आपण सरसकट शिकवतो. मी शिक्षकांना विचारतो की तुम्ही अशा शिक्षकांना मुलांना बोलता शिकवता आणि एक प्रश्न विचारता, समजलं का रे? कुणाच्या डोळ्यात बघून विचारता, कुणाच्या डोळ्यात बघून आपण विचारतो. जो जो मला म्हणजे अपवाद असेल, परंतु मला जास्तीत जास्त असा अनुभव येतो की ज्याला सगळं समजते त्यालाच विचारतो आपण, तुला समजलं का? आणि मग आपलं पुढे गाडी सुरू होते. तर असं न होता आपण त्याला विचारलं पाहिजे की जो अति अति माग आहे. सरांनी ब्रेलच्या संदर्भानं प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं होतं ना की शिक्षकाला कळलं पाहिजे कुणाला माझी जास्त गरज आहे. या संदर्भानं माझी सुद्धा एक असे विचार आहेत की एका आईला एक मुलगा वकील आहे, एक डॉक्टर आहे आणि शेतकरी एक आहे. आईचा कल सर्वात अधिक कुणाकडे असेल, शेतकऱ्याकडे असणार की नाही? आपल्या वर्गात अशी 3 प्रकारची मुलं असू शकतात, जी अति प्रज्ञावंत आहेत, जी मध्यम आहेत आणि जी गतिमंद अध्ययन अक्षम आहेत. शिक्षकाचं लक्ष कुणाकडे अधिक पाहिजे? गतिमंद मुलाकडे पाहिजे. आपण हे थेरॉटिकली बोलताना म्हणतो की बरोबर आहे, पण प्रत्यक्षात आपण काय करतो, वस्तुस्थिती काय आहे त्यांच्यावरती ब्लेम करतो. म्हणून कधीतरी आमच्या शिक्षणाचं काय हे पुस्तक आपण मित्र वाचलं पाहिजे असं मला वाटतं. विद्यार्थी आणि शिक्षक हे 2 घटक अत्यंत महत्वाचे आहेत. यांच्याबद्दल लिहिता येईल खूप. पुढचे मी 2 घटक एकत्र सांगणार आहे. अभ्यासक्रम आणि मूल्यमापन हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत असं मला वाटतं. अभ्यासक्रमावरती मी खूप तुमच्या समोर बोलेन आणि मूल्यमापनावरती तरी CCE नावाची जी गोष्ट आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, प्राथमिक शिक्षणातली सर, त्याचं राज्यावर मी त्या काळी 2011ला काम केलं होतं. आणि CCEची कन्सेप्ट जी आहे अत्यंत आदर्श कन्सेप्ट आहे, परंतु इम्प्लिमेंट होताना ती अडथळ्यानं होते आणि म्हणून तिच्याबद्दल दृष्टिकोन चुकीचा पसरवला गेलेला आहे. म्हणजे परीक्षाच रद्द झाल्या, सगळे पास व्हायला लागले, ही चुकीची गोष्ट आहे. परंतु मी तुम्हाला सांगेन CCEचा जो मुख्य हेतू आहे, परीक्षा रद्द झालेल्या नाहीत, तर रोज परीक्षा आहे, पावला पावलाला पाहणी आहे, निरीक्षण आहे, मुलाखत आहे, पडताळणी आहे, असं रोजच आहे. आणि त्यामुळं
अभ्यासक्रम हा आरटीआयच्या कलम 29 नुसार होतो, त्यातच मूल्यमापन घातलेलं आहे आणि हे कधीतरी आपण पाहिलं पाहिजे. आपण मोठ्याने सुद्धा अध्ययनासाठी मूल्यमापन, अध्ययन हेच मूल्यमापन आणि अध्ययनाचे मूल्यमापन अशा 3 स्तरावर मूल्यमापनाची संकल्पना कधीतरी निश्चित समजून घेतली पाहिजे. शिकणं ही गोष्ट जी आहे ती मुलांनी शिकावी आणि लगेच प्रश्नावली विचारावी. मला आठवते, तुम्हाला आठवते, आम्हाला पाठ होते आणि त्या पाठाखाली प्रश्न होते. प्रश्नाचा पहिला प्रकार काय? खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यानंतर प्रश्नाचा दुसरा प्रकार काय? खालील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. आणि शेवटचा प्रकार काय होता? 8 ते 10 ओळीत उत्तरे लिहा. असं होतं की नाही? आता तुम्ही खरंच, माझी विनंती आहे, शिक्षक सोडून सगळ्या लोकांना आपली पाठ्यपुस्तकं पाहावीत. पाठ्यपुस्तकं आता ऍक्टिव्हिटी बेस्ड झालेली आहेत. कृती पुस्तिका आलेल्या आहेत, कृती पत्रिका आलेल्या आहेत. त्यामध्ये म्हणजे मुलानं नुसतं पाठ वाचायचा नाही आहे, सीन आणि अनसीन पॅसेज आलेले आहेत. म्हणजे एक उतारा पाहून तुम्ही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. जो उतारा पाहिलाच नाही त्याच्यावरती प्रश्न विचारायचे आहेत आणि प्रश्न निर्मिती सुद्धा करायची आहे. म्हणजे जीवन कौशल्य आधारित आता पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन ही गोष्ट आलेली आहे. माझं मत या संदर्भाने एक शेवटचं सांगणार आहे. 2 गोष्टी आहेत मित्रहो. जी गोष्ट पारंपरिक आलेली आहे तिला आम्ही वर्तनवादी म्हणतो आणि जी गोष्ट नव्यानंच करावी लागते त्याला आपण ज्ञानरचनावाद म्हणतो. यातला शिक्षकासाठी सोपा मार्ग कुठला आहे? सोपा मार्ग आहे, सोपा मार्ग आहे का? हा, सांगतो तुम्हाला. वर्तनवादी पद्धती ही पारंपरिक आलेली पद्धत आहे. पुस्तक, हा अरे काल कुठपर्यंत आलो होतो आपण? चला, पान नंबर किती आले बघा, काढा. गुरुजींनी काल शिकवल्यानंतर आजच पुस्तक उघडलेलं असतं आणि पान नंबर सुरू झालेला असतं. याला वर्तनवादी पद्धती म्हणतो आपण. मग गुरुजी वाचतात, 2-4 ओळी वाक्य वाचतात, त्याचं स्पष्टीकरण देतात, 2-4 ओळी वाचतात, त्याचं स्पष्टीकरण देतात. असं याला वर्तनवादी पद्धत म्हणतात. इंग्रजीचं तरी 2 ओळी वाचतात, मराठी भाषांतर सांगतात, 2 ओळी वाचतात, मराठी भाषांतर सांगतात. पुस्तकातलीच उदाहरणं सोडवून देतात गणिताची. ही वर्तनवादी पद्धती आहे जिथं ऍक्टिव्हिटी नाही. ज्ञानरचनावादामध्ये शिक्षकानं सुलभ व्हायचं आहे, मुलांना करू द्यायचं आहे, अधिकाधिक मुलांनी करावं आणि त्यातून शिकावं. मूल हे निर्माण करत आहेच, शिक्षकानं प्रोत्साहन देऊन, प्रेरणा देऊन पुढे जायचं आहे. मूल्यमापनामध्ये कधीतरी मी जर कोल्हापुरातून गारगोटीला जात असेल तर 3 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. खरोखर मी गारगोटीच्या गाडीत बसतोय का? पहिली गोष्ट ही जरा तुम्ही समजून घ्या. त्यानंतर मध्ये मध्ये मी, आपल्याला सवय आहे एसटीच्या प्रवासात डुलकी घ्यायची. गाडी जर पुढे कडगावला जाणे असेल तर गारगोटीत उतरायचं राहील ना, म्हणून मध्ये मध्ये जागा होऊन आपण कुठेपर्यंत प्रवास केलाय हे पाहिलं पाहिजे आणि गारगोटीतच उतरता आलं पाहिजे. हे अत्यंत मूलभूत प्रश्न आहेत प्राथमिक शिक्षणाच्या अंगानं. पूरक घटकामध्ये मी पहिल्यांदा पालक घेतलेला आहे. योग्य आहे ना? मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही जाणार नाही, उठणार नाही, आणि आता काय थोडाच वेळ आहे. पालक हा अत्यंत महत्वाचा आहे. पालकांच्या अपेक्षा कितीतरी वाढलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात मी शाळेत गेलो होतो, एका तक्रार होती की 300 पैकी 300 मुलांना मार्क पडले नाहीत म्हणून तक्रार आहे. माझ्या मुलाला शिष्यवृत्तीला सरावाला 300 पैकी 300 पडत होते आणि आता का पडले नाहीत? अशा पालकांच्या अपेक्षा मित्र खूप वाढल्यात, त्याच्या व्हरायटी भरपूर आहेत. पण मी असंही पाहतो, पालकांचा जर सहभाग असेल आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग असेल तर किती शाळा बदलू शकतात. लोकसहभाग, शाळा व्यवस्थापन समिती सहभाग आणि पालक सहभाग यातून शाळा खूप डेव्हलप होऊ शकतात असा माझा अनुभव आहे. बदललेले आहेत, परंतु काही ठिकाणी वाईटही अनुभव आलेले आहेत. म्हणजे गेल्या महिनाभरात 5 मिनिटं गेल्या महिनाभराचे माझे असे अनुभव आहेत. मी अधिक फोन
हे शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थापनेच्या तक्रारी संदर्भात घेतलेले आहेत. शाळा व्यवस्थापन समिती मनासारखी स्थापन नाही एखाद्या माणसाची झाली की त्याचं वाक्य असतं, हे मास्तर आहेत ना गावात राजकारण करायला. आता हे वाक्य प्रसिद्धच आहे. हे वाक्य एखादा माणूस असमाधानी झाला की तो असं काय करतो, मग एवढं चांगलं काम चाललेलं असतं पण एका छोट्या गोष्टीमुळं ते थोडं डिस्टर्ब होतं. अशा वेळी ही जी साखळी आहे ना 12 माणसांची, 12 घटकांची, त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, त्यानंतर आम्ही परिवेशीय अधिकारी, केंद्र प्रमुख, सगळे असे शैक्षणिक सुविधा, भौतिक सुविधा, ह्यांची एकमेकांची साखळी व्यवस्था असेल तर हे चालते. नाहीतर होते काय मित्र हो, एकमेकांची भूमिका विसंगत झाली म्हणजे एखादा शाळा व्यवस्थापन सदस्य म्हणा लागला काय नाही ह्या शिक्षक कसं शिकवतात हे मी पाहतो, तर ही भूमिका काय आहे, विसंगत आहे. हे शिक्षक कसं शिकवतात हे पाहण्याची जबाबदारी परिवेशीय यंत्रणेची आहे, मुख्याध्यापकाची आहे. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या भूमिका समजून घेतल्या आणि त्या विधायकतेनं घेतल्या तर त्या खूप छान होतात असा माझा अनुभव आहे. पाडळी बुद्रुकच्या निमित्तानं बोलायचं झालं तर हे सगळे घटक एकत्र आल्यामुळेच असे सरपंच या गावाला लाभलेत की जे असे म्हणतात की तुमच्या सभा वैचारिक कधी असल्या तरी तुमचं या हॉलमध्ये स्वागत आहे. लक्षात घ्या, यांचं अभिनंदन आपण यासाठीच केलं पाहिजे. इथे शाळा व्यवस्थापन समिती या शाळेसाठी कधीही तयार आहे आपला वेळ, आपला श्रम आणि पैसा द्यायला. ह्या गोष्टी अशा होत जातात. यातूनच आपल्याला शैक्षणिक सुविधा, वेगवेगळ्या भौतिक सुविधा ह्या निर्माण करायच्या आहेत. यामध्ये मी एक वेगळा मुद्दा घेतला होता, तो म्हणजे शिक्षक संघटनांचा आणि संस्था चालकांचा. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी काय करता येईल असा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला आणि जेव्हा मी मुद्दे काढायला लागलो तेव्हा मी शिक्षक संघटना हा एक मुद्दा आणि संस्था चालक माळी सर, हा माळी सरांनी मला सुचवलेला शब्द आहे, ते घ्यायला पाहिजे. शिक्षक संघटना का? कारण आता शिक्षक संघटना या संघटना म्हणून आहेत. त्या काय करतायत, आपल्या हक्कासाठी लढतायत, संघर्ष करतायत. ही स्वागताची गोष्ट आहे. आपल्या हक्क, आपले जे काही संघर्ष करून मिळवायच्या गोष्टी आहेत त्या मिळवायला पाहिजेतच. पण कधीतरी आपण ऑर्गनायझेशनच्या ऐवजी असोसिएशनकडे कधीतरी गेलं पाहिजे. काय फरक आहे ह्यामध्ये? तर फिनलंड नावाचा देश आहे ना, जो आता टॉपवर आहे, तिथं शिक्षकांच्या संघटना नाहीत, ऑर्गनायझेशन्स नाहीत, तिथं असोसिएशन्स आहेत. असोसिएशन काय करतात, ती गुणवत्तेसाठी पुढाकार घेतात, ते मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात. मला वाटतं आपण संघटनांनी, संस्था चालकांनी, संस्थेमध्ये जी घराणेशाही असते त्याऐवजी मुलांच्या गुणवत्तेसाठी आपण पुढे जायला हवं असं माझं या निमित्तानं तुम्हाला सांगणं आहे. माझे अनुभवही काही या संदर्भानं मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगितलेले आहेत. अशा आणखी गोष्टी बऱ्याचशा आहेत, परंतु खूप वेळ झालेला आहे. माझ्या डोक्यात आता असा विचार आहे की हा विचार घेऊन आपल्याला तुम्ही आम्ही एकत्र बसून हे सगळे मुद्दे नव्याने आपल्याला डेव्हलप करता येतील का? लवटे सर आपली परवानगी असेल तर हेच मुद्दे विस्तृत करून एखादी पुस्तिका निर्माण करता येईल असं मला एवढा आता काय झालेला आहे त्याच्याबद्दलचा अंदाज आलेला आहे. इतका मोठा तो विषय आहे आणि त्याच्या शेवटी या सगळ्या मांडणीच्या पुढे आपण आपले आपले अनुभवही शेअर करून हा जो विषय आहे प्राथमिक गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी आपल्याला काय करता येईल आपण या संदर्भानं जरूर विचार करावा. आज जी मी मांडणी आता केलेली आहे ही मांडणी अत्यल्प थोडक्यात केलेली आहे. सगळ्या घटकांबद्दल सविस्तर बोलता, मांडता, लिहिता आपल्याला येईल. हा विचार आपण अधिकाधिक लोकांपर्यंत न्यावा आणि प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये कुणी असू दे सर्वांनी आपलं मौलाचं योगदान द्यावं
असं आवाहन करतो आणि थांबतो. थँक्यू.